सगळीकडे कोरोना विषाणूने थैमान घातले आहे आणि या संकटापासून भारत देश कसा मुक्त राहील याकडे शासनाचं लक्ष लागलं आहे। याच पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील धान्य बाजारात ग्रामीण भागातून तूर आणि चण्याचा माल अनेक शेतकऱ्यांनी विकण्यासाठी आणला आहे। त्यामुळे प्रशासनाने ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रत्येक गाडीला व माणसाला तसेच बाजारातील सर्व दुकानाला फवारणी करून घेतली व फवारणी करून ठेवलेला माल विकण्यासाठी ठेवला आहे, ज्यामुळे कोरोनापासून बचाव होण्यास मदत होईल। किमान 4.5 ते 5.5 या दरात माल विकला जावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी दर्शविली आहे। धान्य बाजारात शेतकऱ्यांनी आपल्या मालासह लांब रांगा लावल्याचं यावेळी दिसून आलं। तसेच सोशल डिस्टन्सिंगचं शेतकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी या ठिकाणी काटेकोरपणे पालन केल्याचंही दिसून आलं। श्रीकृष्ण मुंदे माझं नाव। माझी शेती बडनेरला आहे। मी इथं माल घेऊन आलो आहे आणि मार्केट कृषी उत्पन्न बाजार समितीची जे आपले चालू आहे हे सॅनिटायझर मारणं, सगळ्या गाड्यावर फवारणी मारणं सुसूचित चालू आहे। त्यानंतर आपल्या तुरीचा अजून हरास व्हायचा, तुरीचे भाव मिळायचे आहे, काय मिळते तुम्हाला माहिती आहे? अंदाजन काय भाव भेटायला पाहिजे तुमच्या? अंदाजन आम्हाला कमीत कमी 5,500 तरी कास्तकाराला भाव मिळाला पाहिजे, कारण की मार्केटमध्ये 48 ते 5,000च्या वरती भाव येऊन नाही राहिले। कमीत कमी 5,000 तरी मिळते त्याला परवडते, कारण की तो घरात कास्तकारा भरायला गेला आहे त्याला काहीच प्रॉफिट मिळू नये। आणि चना 3435 खपूर आला आणि सोयाबीन बी 3435 खपूर आला। काय आणला तुम्ही माल? मी तूर आणलेली आहे। माझे 47 कट्टे आहे, पण अजून काही हरास झाला नाही आहे, काहीच नाही। आणि आज असं शक्यता अशी आहे की आज भाव कमी होण्याची चान्सेस फुल आहे, कारण की माल जास्त असला म्हणजे व्यापारीकडून भाव कमी होतात। विदर्भ न्यूज, अमरावती।